नमस्कार, मी मृणाल कुकिंग चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मंडळी, मी आज एक वेगळ्या प्रकारचं सॅलड म्हणजेच कोशिंबीर करून दाखवणार आहे. मखाण्याचं सॅलड. मखाण्यामध्ये प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात. शिवाय मखाणा हा पदार्थ उपवासाला पण चालतो, त्यामुळे तुम्ही उपवासाचं आणि बिन उपवासाचं असे दोन्ही प्रकारचे सॅलड करू शकता. आपण साहित्य बघूया. चला. ज्याचं सॅलड कोशिंबीर आपल्याला करायचे ते हे मखाणे आहेत. मखाणे म्हणजे कमळाचं बीज असतं आणि हे मखाणे कमळाचं बीज लक्ष्मीला अतिशय प्रिय असतं, त्यामुळे ह्याची खीर आपल्याला उपवासाच्या दिवशी केली तर जास्त फळ मिळतं. टोमॅटो चिरलेला आहे, थोडासा मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, इथं मिरपूड घेतली, आणखीन चिली फ्लेक्स घेतलेले आहेत, चेरीचे 2-3 फळं घेतलेली आहेत, आणखीन गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, चिया सीड्स घेतलेले आहेत, कोथिंबीर आहे, साखर आहे, जाडसर असं शेंगदाण्याचं कूट आहे आणि चवीनुसार मीठ आहे. जवळजवळ 150 ग्रॅम मी दही घेतलेलं आहे. गॅस चालू केला आहे, कढई तापत ठेवली आणि त्याच्यामध्ये मी 3 चमचे साजूक तूप घालून घेतलेले आहे. तूप गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी हे मखाणे तळून घेते आहे. आपले मखाणे भाजून होत आहेत. मखाणे असे भाजून म्हणजे तुपात तळून घेतल्या कारणानं ते एकदम कुरकुरीत होतात, क्रिस्पी होतात. मखाणे छान भाजून झालेले आहेत. मी गॅस बंद करते आहे आणि ते गार करून घेते आहे. गॅस मी बंद करून घेतलेला आहे आणि हे मखाणे आता गार करून घ्यायचे आहेत. चवीनुसार मीठ घातलं आहे, थोडीशी साखर घातली आहे. आपलं दही कितपत आंबट आहे ते बघून साखर घालायची. दही मी छान फेटून घेते. दही मी चाळणीवर घालून घेते आहे, म्हणजे मग ते सगळं एकसारखं होईल. दही मी गाळण्यावर फेटून घेतले, त्यामुळे ते सगळं अगदी एकसारखं झाले. हे बघा, अजिबात गुठळे राहिलेले नाही आहे. आपल्या दह्यामध्ये अजिबात गुठळी झालेली नाही आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अजून थोडं ह्याच्यामध्ये पाणी घालू शकता. मी थोडं घातलेलं आहे, लागलं तर अजून थोडं घालणार आहे. कांदा, थोडे टोमॅटो, हे सगळं आपलं थोडं दाट वाटतंय. मी थोडंसं त्याच्यामध्ये पाणी ओतून घेते. मिरपूड आणि थोडेसे चिली फ्लेक्स घालते. 1 चमचा शेंगदाण्याचं कूट घालते, थोडीशी कोथिंबीर. या इथं चिया सीड्स घेतलेत मी, त्या घालते. गुलाबाच्या पाकळ्या, 1 चेरी, सगळं फेटून घेते. याच्यामध्ये मी आपण तुपामध्ये तळून घेतलेले मखाणा घालते. आपलं मखाण्याचं सॅलड तयार झालेलं आहे, ते मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेते आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये दही अजून घालू शकता किंवा ते अजून थोडं पातळ करू शकता. सुंदर मस्त सजावटीसाठी गुलाबाच्या पाकळ्या,
चेरीवरती थोडीशी कोथिंबीर घातली आणि या चिया सीड्स अतिशय पौष्टिक असतात. अशा प्रकारे आपलं मखाण्याचं सॅलड, मखाण्याची कोशिंबीर तयार झालेली आहे. आपण दहीबुंदी करतो किंवा काकडी टोमॅटोची कोशिंबीर करतो, रायतं म्हणतो त्याला, आणि ते आपण मसाले भात, पुलाव ह्याच्याबरोबर खातो. तसंच हे पण मखाण्याचं रायतं आपण मसाले भात, पुलाव यांच्याबरोबर किंवा इतर प्रकारचे कोणते आपण भात करतो त्याच्याबरोबर खाऊ शकता. हे चवीला आंबट आहे, गोड आहे, मिरपूड घातल्यानं त्याचा स्वाद त्याला आलेला आहे आणि बाकीचे इतर पौष्टिक पदार्थ आपण भरपूर घातलेले आहेत. चिया सीड्स आहेत, त्यामुळं हे तुम्ही नक्कीच करून बघा आणि कसं लागतं, तुम्हाला आवडलं का ते कळवा. आपलं मखाण्याचं सॅलड तयार झालेलं आहे. अतिशय सुंदर आणि खूप पौष्टिक असं तयार झालेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचे अभिप्राय कळवा. हे सॅलड तुम्ही उपवासाला सुद्धा करू शकता. फक्त याच्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि जे उपवासाला पदार्थ चालत नाही ते काढून टाका. त्याच्याऐवजी तुम्ही त्याच्यामध्ये काकडी घालू शकता, ओलं खोबरं म्हणजे ओल्या नारळाचा चव घालू शकता, तुपाची जिरे घालून फोडणी घालू शकता. अशाच पारंपरिक आणखीन पौष्टिक रेसिपी मी घेऊन येणारच आहे. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदी राहा. आपल्या आरोग्याची आणि पावसाळ्यात जी काळजी घ्यायची आहे ती अवश्य घ्या. धन्यवाद.